चला आपण शिकलो पोरेज बरोबर काय रतन टाटा. आता आपण काय शिकणार आहोत अँगल ऑफ प्रोजेक्शन. अँगल ऑफ प्रोजेक्शन बद्दल थोड्याशा काही गोष्टी लॉजिकल ते समजून घेणं गरजेचं, कारण की काही क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी त्याची मदत होत असते. चला काय फाइंड आउट करायचं अँगल ऑफ प्रोजेक्शन. तसं आपण अँगल ऑफ प्रोजेक्शन काढलंय थिटा. जर तुम्हाला असा पेकलेला आहे यूच्या स्पीड मध्ये पेकला आहे एवढा रेंज केलाय तर थिटा काढलाय ना आपण थिटा काढलाय. पण आता तो नाही, आपल्यासाठी हा वेगळ्या पद्धतीने विचारला गेलाय, तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. मी काय म्हंटल आता व्यवस्थित मी काय म्हंटल हा प्रोजेक्टाईल केलेला पाहते आणि एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. हा वरती पेकला ओके, नंतर इथं अँगल काय झाला थिटा. ओके हा थिटा क्लिअर आहे. तर थिटा त्याच्यानंतर मला सांगा हा यूच्या स्पीड मध्ये पेकला तर इथं काय म्हणणार तुम्ही यू कॉस थिटा म्हणणार. इथपर्यंत काय डाऊट आहे. आणि देताना ते काय देत आहेत तुम्हाला IS ची पोझिशन, इथली व्हेलॉसिटी ते तुम्हाला देतील, इथली व्हेलॉसिटी ते देणार. कळालं कंडिशन काय आता IS पोझिशनची व्हेलॉसिटी तुम्हाला दिली जाईल किंवा कुठली पण मिडल दिली जाईल. नंतर मी मिडलचा पण सांगेन, पण आता सध्याच्या कंडिशन मध्ये फक्त तुम्हाला फोकस करायचा कोणता IS पोझिशनला. IS पोझिशनची व्हेलॉसिटी किती असेल 0 होईल का नाही 0 होणार नाही. जर मी ग्राउंड टू ग्राउंड फेकला असता तर 100% वरती जाऊन 0 झाला असता, पण इथं 0 होईल का नाही. हा काही मोमेंट साठी 0 होईल आणि खटक्यात खाली निघणार आहे, पण 0 राहत नाही. इथपर्यंत क्लिअर आहे. जर मी म्हटलं इथली व्हेलॉसिटी 0 नाही तर काहीतरी V आहे. इथली व्हेलॉसिटी किती V. तर मला माहिती आहे ना कालच आपण शिकलो हॉरिझॉन्टल जी व्हेलॉसिटी आहे ती कशी राहिली होती कॉन्स्टंट राहिली होती. व्हर्टिकल व्हेलॉसिटी बदलत होती. कोणत्या बेसिसवर बोललो होतो आपण डायरेक्शनच्या बेसिसवर आपण बोललो होतो. मग आपल्याला काय कळालं आयुष आपल्याला असं कळालं हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कशी राहते कॉन्स्टंट राहते. मग बघा मग मी तू म्हटलं यू कॉस थिटा बरोबर काय म्हणू शकतो मी व्ही कॉस थिटा बरोबर काय म्हणू शकतो V. म्हणजेच काय कॉस थिटा बरोबर काय नाही कळालं सिंपल आहे. काय डाऊट आहे कोणाला V/U काढलं तर काय भेटेल मला काय भेटेल कॉस थिटा. क्लिअर आहे. ओके तुम्ही काल जेव्हा मी तुम्हाला क्वेश्चन विचारला होता क्वेश्चन असा विचारला होता की हा प्रोजेक्टाईल केला मी व्यवस्थित कॉन्सेप्ट पकडा त्याच्यानंतर क्वेश्चन होणार. मी असं म्हटलं मी जर वरती कधी याला प्रोजेक्टाईल केलं याच प्रोजेक्टाईल केलं थिटाने यूच्या स्पीड मध्ये फेकलं तर तुम्हाला मी सांगितलं होतं हा असं जाईल तर हा थिटा होईल हा वर्टिकल होईल बरोबर की नाही. हा वर्टिकल हॉरिझॉन्टल इथं आलो तर हा असा खाली जाईल हा थिटा राहील हा खाली. इथं जर मी प्रोजेक्टाईल केलं तर हा थिटा राहील हा. मी जर ऑब्झर्व केलं जर तुमचा मेंदू चालला आणि तुम्ही काल ऑब्झर्व केलं होतं आज परत ऑब्झर्व करा. मला सांगा हा अँगल आणि हा अँगल सेम आहे का नाही. सेम कसं करायचं डिफरंट आहे ना. बघा ना हा तोबाडा मोठा आहे याच तोबाडा कमी अँगल छोटा आहे. हा बघा हा थिटा सेम आहे का नाही अँगल तर बदलतोय. कळालं का समजलं काय फरक आहे. मग हे तर आपल्याला कन्फर्म आहे एवढं तर कन्फर्म झालं की इथला अँगल वेगळा आहे. मग इथल्या अँगलला मी म्हटलं अल्फा इथल्या अँगलला काय म्हणतो मी अल्फा इथल्या अँगलला काय म्हणतो मी बीटा. सेम नाही म्हणून मी बोलू शकतो. कळालं का. मग तुम्ही काय म्हणू शकतात इनिशियल व्हेलॉसिटी तीच ना इनिशियल व्हेलॉसिटी बदलली का आपण नाही यूच राहिली. मग हा तर यूच राहिला आपण काय राहिला यूच राहिला. मग यू राहिला असेल तर तुम्ही इथं काय लिहू शकतात यू साइन अल्फा असं लिहिणार आणि इथं काय लिहिणार यू कॉस अल्फा. काय डाऊट. सिमिलरली इथं काय लिहिणार यू कॉस बीटा बरोबर काय यू साइन बीटा. काय डाऊट आहे. मग तुम्हाला याच्यातून अजून कळालं मला एक IS पोझिशनला देत होते आणि एक कालचाच पोझिशन देत होते तेव्हा मी काढू शकतो. आता कोणताही कुठलाही जाऊ द्या पण आपल्याला माहिती आहे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी रिमेन्स सेम कॉन्स्टंट राहील. म्हणजेच काय म्हणतात यू कॉस अल्फा बरोबर काय यू साइन यू कॉस बीटा. कळालं का. हा इथली जी व्हेलॉसिटी ती थोडीशी व्हेरिएबल राहील म्हणून आपण काय म्हटलं मग U1 आणि U2. मी ऍक्च्युअल मध्ये V म्हटलं पाहिजे U1 आणि U2 का म्हटलं कारण की व्हेलॉसिटी कुठली पण घेतलं तरी पण व्हर्टिकल इथली व्हेलॉसिटी वेगळी म्हणली ना आपण IS पोझिशन. तसं जर व्हेलॉसिटी जसं वरती जातो तशी व्हेलॉसिटी का होते कमी होत जाते नंतर व्हेलॉसिटी का जाते वाढत जाते. पण इनिशियल व्हेलॉसिटी कशी आहे सेम. काय डाऊट आहे. मग आपण असं म्हणू शकतो ना U1 कॉस अल्फा इज इक्वल काय U2 कॉस बीटा आपण असं म्हणू शकतो. काय डाऊट आहे. मग आता मी तुम्हाला
अँगल ऑफ प्रोजेक्शन काढायला तुम्हाला काढता येईल, अँगल ऑफ प्रोजेक्शन काढायला तुम्हाला काढता येईल. कसं काढायचं आता ते बघूया. समजलं का हे लॉजिक? चला मी काय म्हटलं, मी याला असं प्रोजेक्ट केलंय, इथं असं प्रोजेक्ट केलंय आणि इथं आहे माझं 10 आणि याने सपोज अँगल बनवला 60, अँगल बनवला 60 आणि इथलं सपोज आहे 10. ठीक आहे चला 10 होतं. जे काय असेल तिथलं वेलोसिटी काय पण म्हणू शकतो आपण, 10 म्हटलं किंवा 20 म्हणूया. चला मोठे थोडीशी घेऊन टाकू 20. ठीक आहे चला मला एक सांगा, हा बहुत त्रास राहील. काय म्हणा तुम्ही? 10 cos 60, 10 cos 60. चला तुम्ही काय म्हणा 10 cos 60 बरोबर काय रे? 10 cos 60 बरोबर काय? 20 म्हणणार. का बरं? कारण जे हॉरिझॉन्टल आहेत ते कसे असतील? सेम राहणार आहे. ते कसे राहतील? सेम राहतील. म्हणजे इकडचा 0 इकडचा 0 गेट कॅन्सल. म्हणजे मी म्हटलं cos 60, cos 60, cos 60 ची व्हॅल्यू किती येणार आहे? किती? अरे इथं का पण मी 60 का दिली? मला तिथलेच अँगल तर काढायचं होता. आपलं तिथलं अँगल काढायचं. सॉरी क्वेश्चन चुकीचं काढला, क्वेश्चन चुकीचं बनवला. आपल्या अँगल माहित, आपल्या अँगल नाही, आपल्याला ते अँगल ऑफ प्रोजेक्शन काढायचं ना. मी म्हटलं इथं अल्फा म्हणजे काय? कॉस अल्फा. आपल्याला अँगल काढायचा. आपण अँगल देऊन काय करतो? सगळे समजून झालं ते 10 cos अल्फा बरोबर काय आलं? 20. मग हा इकडून तिकडे गेला, हा इकडून तिकडे गेला, कॉस अल्फा बरोबर किती आला? 2. असं पॉसिबल आहे का? असं पॉसिबल आहे का? कॉस इनवर्स ऑफ 2 पॉसिबल आहे का? नाही. कॉस इनवर्स ऑफ 2 असं पॉसिबल आहे का? नाही ना. आपली माहिती आहे कॉसची मिनिमम किती आहे? कॉस मिनिमम किती आहे? 0 आहे. कॉस मॅक्झिमम किती आहे? 1. म्हणजे काय कळालं तुम्हाला? वरती जाऊन वेलोसिटी काय झाली पाहिजे? कमी झाली पाहिजे. वरती जाताना वेलोसिटी काय झाली पाहिजे? कमी झाली पाहिजे. हे लॉजिक कळालं? वरती जाताना माझी वेलोसिटी कशी झाली पाहिजे? कमी झाली पाहिजे. चल मग हाच डायग्राम पण मी आता असं म्हटलं, हा 10 आहे आणि इथं सुद्धा 10 आहे. जर तुम्हाला इनिशियल माहिती झालं तर तुम्हाला फायनल प्रोजेक्शन काढता येतं ना. इनिशियल माहिती झालं तर तुम्हाला फायनल पण काढता येतो. चला इथला अँगल मी म्हटलं अल्फा, इथला अँगल अल्फा म्हटलं. चला इथं काय लिहिणार पटकन? 10 cos अल्फा. मग काय म्हणणार? 10 cos अल्फा बरोबर किती? 10. म्हणजे किती? cos अल्फा बरोबर काय? 1. therefore अल्फा बरोबर काय? cos इनवर्स ऑफ 1. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू किती येणार आहे? नाही 0 डिग्री. किती येणार आहे? 0 डिग्री. ऍक्च्युअल मध्ये 0 पाहिजे नव्हता. मग अशी कंडिशन पाहिजे असेल तुम्हाला 0 पाहिजे नव्हता. अजून क्वेश्चन. हे लॉजिक कळालं का? नेक्स्ट बघा. मी 10नेच फेकला पण आता इथे म्हटलं 5 आहे आणि इथलं काय म्हटलं मी? अल्फाच. तेच एक्झाम्पल मुद्दाम तिकडे पॉसिबल आहे का? नाही. तिथं पॉसिबल आहे हो, पण तो 0 आहे. म्हणजे असा फेकला त्याला, असा नाही फेकला, अँगल नाही फेकला, असा हॉरिझॉन्टली फेकून दिला. हा चला मग इथं काय म्हणणार? 10 cos अल्फा बरोबर काय? 5. therefore cos अल्फा, cos अल्फा इज काय? 1/2. अल्फा 1/2 कधी असतो? cos इनवर्स ऑफ 1/2 कधी? 60 डिग्री. अल्फाची व्हॅल्यू किती आली? 60 डिग्री. काय डाऊट आहे? अल्फाची व्हॅल्यू किती आली? 60 डिग्री. आणि इथून मी हे पण म्हणू शकतो ना, जर मला कळालं, हे लॉजिक कळालं का? इथून मी अजून काय क्वेश्चन मध्ये ट्विस्ट करू शकतो. लास्ट टॉपिक. बघा आता मला काय करायचं? हे अल्फा कळाला आपल्याला. आता मी जर बोललो इथं काय होणार आहे? मला एक कळून चुकलं ना, असा 0 डिग्रीचा आहे म्हणजे किती? 10 cos 0 बरोबर की नाही? अल्फा व्हॅल्यू 0 आणि काय? 10 sin 0 बरोबर की नाही? 10 sin 0. मला काय काढायचं ते समजून घ्या. 10 cos sin 0 आणि 10 cos 0. 10 cos 0 ची व्हॅल्यू किती येणार आहे? 10च राहील. इकडचं किती बनेल? 10 बनेल ना. हा किती बनेल? 10. आणि sin 0 ची व्हॅल्यू किती बनेल? 0. एवढं जर कळालं म्हणजेच काय कळालं? मी जर म्हटलं इनिशियल वेलोसिटी बदलली, अरे इनिशियल वेलोसिटी बदलली, आता तुम्ही काय म्हणशाल? 10 I कॅप प्लस 0 J कॅप
काय डाऊट आहे? समजलं? हे इनिशियल वेलोसिटी झालं. याच्यावर फायनल वेलोसिटी लिहितात आपल्याला. फायनल वेलोसिटी मध्ये व्हर्टिकल वेलोसिटी साइन काय होते? चेंज करतो, पण हॉरिझॉन्टलची काही चेंज करत नाही. म्हणजे हा 10 i कॅप जसा तसा, हा 0 लिहिण्याची काय गरज आहे का? नाही, तो 0 कॅप आहे. काय डाऊट आहे? याच्यावरून मी काय काढलं? मग तुम्हाला हे जर मिळालं त्याच्यावर रेंज काढू शकतात, त्याचा टाइम काढू शकतात, सगळं काढू शकता ना. तुम्हाला सगळं काढायचा अधिकार भेटला ना. जर तुम्हाला या गोष्टी जर मिळाल्या तर तुम्ही सगळ्या गोष्टी काढू शकतात. हा, इथे या. मग आपल्याला हे मिळालं. हा किती आहे? अल्फा किती आहे? 60 आहे. आणि हा किती आहे? 10 आहे. म्हणजे किती? 10 कॉस 60 आणि किती? 10 साइन 60. हा, 10 कॉस 60 म्हटल्यानंतर 10 साइन 60 म्हटल्यानंतर काय? √3/2 म्हणजे किती? 5√3. हा किती होईल? 5. हा, मग मी तुम्हाला यू लिहायला लावलं, तुम्ही काय लिहिणार? 5 i कॅप प्लस 5√3 j कॅप. आणि काल असले क्वेश्चन सॉल्व्ह केले आपण, बरोबर ना? काल आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेत. हा, v काढायला लावलं तर काय होऊन जाईल? 5 i कॅप मध्ये काही चेंज नाही आहे, पण याची साइन चेंज होईल. -5√3 j कॅप. आणि हे जर इक्वेशन बनले तर आपण या असल्या इक्वेशन वरून सगळ्याच गोष्टी काढल्यात. आर काढलंय, टी काढलंय, आईट काढलंय, सर्व गोष्टी काढल्या, बरोबर की नाही? इनिशियल वेलोसिटी, फायनल वेलोसिटी, सगळ्या गोष्टी आपण इथून काढल्यात त्या. मग इथं पुढे क्वेश्चन आहे बनू शकतो, काय काढा? सगळं काढा. फाइंड ऑल. समजलंय? सिंपल कॉन्सेप्ट आहे. मला काय देत होते, कुठून काय फिरवत होते कळालं. आता लास्ट एक क्वेश्चन बनवतो आणि आपले स्लाइड संपले. या टॉपिकचा लास्ट राहील. बघा, असं फेकलं आणि इथला दिलं त्यांनी, इथं अँगल म्हटलं त्यांनी 30 डिग्री बनतोय. इथला कितीला आहे? 30 डिग्री. आणि 10 मीटर पर सेकंद फेकलं. 10 मीटर पर सेकंद त्याची वेलोसिटी. ठीक आहे, असं. मग इथून इथं सपोज 30 डिग्री झाली, इथं पण 30 डिग्री झाली. पण आता मला काढून द्यायचं तुम्हाला इथं v ची व्हॅल्यू किती असेल. आपलं काय फरक पडतं? आपल्याला माहिती काय? 10 cos 30 आणि इथं काय लिहिणार? 10 sin 30. इथं काय लिहिणार? 10 cos 30 आणि इथं काय लिहिणार? 10 sin, सॉरी हे 10 नाही, आता इथं v ना, इथं 10 थोडी, इथं v राहील ना. ही वेलोसिटी काय? v sin 30 आणि v cos 30. आणि आपल्याला माहिती आहे दोन्ही रिलेशन कसे असतील? सेम. म्हणजे काय? 10 cos 30 बरोबर काय? v cos 30. तर कोण चुकलं? cos 30 गेट कॅन्सल. v ची व्हॅल्यू किती आली? 10 मीटर पर सेकंद. म्हणजे काय कळालं? इथला अँगल आणि तिथला अँगल जर सेम असेल तर तिथल्या दोघांची वेलोसिटी कशी राहील? सेम राहील. हे तर कळतंय. जर डिफरंट असतात, मग जर डिफरंट असतं म्हणजे कसं? इथले वेलोसिटी मी इथं अँगल दिला असता 45 आणि इथं फरताना सांगितलं असतं तुमचा अँगल किती? 30. कळालं का? आणि इथली वेलोसिटी सपोज जर दिली असती त्यांनी 10 आणि इथली वेलोसिटी विचारली असती, काय फरक पडला असता? काहीच नाही. प्रोसेस तर सेम आहे. काय? 10 cos 45 वरच्या साईडला 10 sin 45. v cos 30 आहे आणि v sin 30. कळालं का? आपल्याला व्हर्टिकलची काही घेणं आहे का सध्याला? आपल्याला त्याची काही घेणं राहिलेलं नाही. आपल्याला फक्त वेलोसिटी काढायचं आहे. हा, चला पटकन. मग काय म्हणणार? 10 cos 45 बरोबर काय? v cos 30. मग आता मला सांगा 10 cos 45 म्हणजे काय? 1/√2 इज इक्वल टू काय? v cos 30 म्हणजे किती? √3/2. काय होते? मग आता आपल्याला काय काढायचंय? v काढायचं म्हटल्यानंतर चला v काढायचंय. v काढायचं म्हणजे काय करणार? 2/√3 10 डिवाइड बाय काय? √2. मग हा √2 इकडचा 2 म्हणजे किती आला? √2/3 इंटू किती? 10. कळालं का? 2/√2. समजलं का? म्हणजे तुम्हाला कुठलाही अँगल दिलं तरी तुम्हाला काढता येईल. आता जर तुम्हाला हे गोष्टी कळाल्या तर तुम्हाला इथले पोझिशन तर काढता येईल ना. कळालं का? मग तुम्ही इथून काढू शकता बाकी सगळ्या गोष्टी. क्लिअर आहे सगळ्यांना? समजलंय काय चाललंय? काय बोलायचं?